काटे निघाले. ते तागड्यांमध्ये ते करायचं. तर मी घरी येऊन 3 वर्षाचा असताना ते 2 वनलक्ष्मी इंग्रजी डबी घेऊन ते काठी लावून अशी तागडी बनवायचो. म्हणजे ती एक प्रकारे ती आमच्या घरामध्ये वडिलांकडे मामा साईडनी सगळीकडे आलेली आहे. ते करता 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 मग शिक्षण झालं. मग एक जॉब केला. त्याच्यानंतर मग काहीतरी नवीन करायचं असं सुरू झालं. मग बरेच कामं केली बॅटरीचं लाईफ वाढवण्यासाठी. ते नंतर कधी वेगळं सांगेन मी तुम्हाला. बऱ्याच असं केलं. 2010ला आम्ही मॅग्नेटिक फ्युअल सेल नावाचं एक प्रोडक्ट बनवलं. मग ते मॅग्नेटिक फ्युअल सेल प्रोडक्ट बनवताना काय झालं की त्याचं म्हणजे ते अजूनही माझ्याकडे आहे. हे सगळेजण आमचे कस्टमर वगैरे वापरतात. तर ते प्रोडक्ट जे आहे ते प्रोडक्ट वापरल्यानंतर आपला घरचा गॅस आहे ना तो 30% जास्त चालतो. असं ते अमेरिकेतनं आलं होतं. ते माणसाने मला डेव्हलप. त्यानंतर शेती, पाणी आणि मुळापासून जमिनीतील पिकाच्या मुळापासून ते शेंड्यापर्यंत ज्यांना या पिकाचा जास्त अनुभव आहे, मातीशी ज्यांचं निगडीत नातं आहे, असे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक माननीय सुनीता भगत यांनीही या ठिकाणी उपस्थिती दाखवली. त्याबद्दल विरंगुळा या बागेचं मालक माननीय दत्तात्रय माळशिकारी यांनी त्यांचं श्रीफळ देऊन यशस्वी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नाही यूज काही नाही ते फार अर्जंट नाही. मी करतो कार्यक्रमामध्ये करतो. सर या तुम्ही जरा यांना ओके चालेल.